हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहे. तसे तर माझे ब्लॉग्स वगैरे चालू असतात. तर आज हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता, तर त्याच्यासाठी मी हा बनवत आहे. तर म्हणजे आपल्याला बेसिक मेकअपसाठी काय काय प्रोडक्ट लागणार आहेत, तर मी आज ते तुम्हाला सांगणार आहे की एकदम आपल्याला बेसिक मेकअप जे की आपण घरी एखादा कार्यक्रम असेल तर तेव्हा पण म्हणजे यूज करू शकतो, किंवा काही कुठं आपल्याला वगैरे पार्टीला किंवा लग्नाला वगैरे जायचं असेल तर त्याच्यासाठी पण हा आपण मेकअप करू शकतो. तर त्याच्यासाठी काय काय प्रोडक्ट लागणार आहेत तर मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे ब्युटी ब्लेंडर. तर हे तुम्हाला किती पण साधा मेकअप करायचा असो तर तेव्हा आपल्याला ब्युटी ब्लेंडर लागणारच आहे. कारण की काय होतं, ब्युटी ब्लेंडर असेल तर जे आपलं फाउंडेशन वगैरे असतं ते छान ब्लेंड होतं. तर आपण म्हणजे विदाऊट ब्युटी ब्लेंडरनी पण करू शकतो, पण ब्लेंडर असेल तर खूप छान. आणि हे खूप कॉस्टली पण नसतं, 100 रुपीजपर्यंत भेटून जातं. तर हे तुम्ही जर घेतलं तर हे खूपच चांगलं आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला म्हणजे मेकअपसाठी काय लागणार आहे, तर सगळ्यात अगोदर लागणार आहे आपल्याला मेकअपसाठी प्रायमर. तर प्रायमर पण खूप कॉस्टली लागतं, आणि तुम्ही जर बिगिनर्स असताल, तुम्हाला फक्त स्वतःसाठीच मेकअप करायचा असेल आणि प्रायमर जर तुमच्याच्यानी घेणं होत नसेल तर त्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे, ते आहे ॲलोवेरा जेल. हे तुम्ही कोणत्या पण कंपनीचं घेऊ शकता. हे माझ्याकडे आहे, हे पतंजलीचं आहे. हे प्रायमर म्हणून एवढं बेस्ट काम करतं. तर त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे प्रायमर घेऊ शकत नसाल तर ॲलोवेरा जेल हे इझिली अवेलेबल भेटतं. तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे यूज करायचं आहे. आणि सेकंड आपल्याला यूज करायचं आहे ते करायचं आहे फाउंडेशन. तर फाउंडेशन बघू शकता, तर कोणतं पण आपण कंपनीचं फाउंडेशन घेऊ शकतो. पण तुम्हाला जर बेसिक मेकअप करायचा असेल, घरच्या घरी मेकअप करायचा असेल तर फिटमीचं फाउंडेशन खूप छान आहे. आणि हा माझा शेड आहे 115. तर तुम्ही तुमच्या स्किन अनुसार घेऊ शकता. आणि माझ्यासारखी तुमची स्किन असेल तर तुम्ही हा 115 हा नंबर यूज करू शकता. आणि नेक्स्ट लागणार आहे आपल्याला कन्सिलर. तर शक्यतो आपल्याला कन्सिलर म्हणजे बेसिक मेकअपला नाही गरज पडत आहे. तुम्हाला जर ब्रायडल मेकअप वगैरे जर करायचं असेल तर तेव्हाच आपल्याला जास्त करून कन्सिलरची गरज लागते. तर कन्सिलरचा शेड म्हणजे आपल्याला चूज करायचा असतो, तर आपल्याला म्हणजे कळत नाही की कोणता शेड लागेल. तर जो आपल्या स्किनपेक्षा थोडासा म्हणजे डार्क असेल तो शेड यूज करायचा आहे. बेसिक मेकअपसाठी तर कन्सिलरची गरजच नाही. आणि नंतर म्हणजे लागणार आहे आपल्याला, जेव्हा आपण फाउंडेशन लावतो त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर. तर आपल्याला सिंपल साधा मेकअप करायचा असेल तर आपण एखादा कॉम्पॅक्ट पण यूज करू शकतो. बघू शकता हे लॅक्मीचं कॉम्पॅक्ट आहे, तर हे पण यूज करू शकतो. किंवा तुमच्याकडे जर लूज पावडर असेल तर लूज पावडर पण यूज करू शकतो. दोन्हीतलं एक कोणतं पण यूज केलं तरी पण चालतं. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे की म्हणजे आपल्याला सगळ्यात अगोदर काय यूज करायचं आहे आणि त्याच्यानंतर काय यूज करायचं आहे. तर मी सांगितलं की म्हणजे अगोदर फाउंडेशन करायचं आहे, त्याच्यानंतर लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट यूज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे आपल्याला आय मेकअप करायचा असतो किंवा लिप मेकअप करायचा असतो. तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला आय मेकअपसाठी सांगते. आणि मेन म्हणजे जेव्हा पण आपण फाउंडेशन अप्लाय करतो तेव्हा आपल्याला मेकअप फिक्सर लागतोच. तर प्रत्येक जणाकडे मेकअप फिक्सर नसतो. तर आपल्याला काय करायचं आहे, एखादा तुमच्याकडे वॉटर स्प्रे असेल तर तो पूर्ण फेसवरती वॉटर स्प्रे अप्लाय करायचा आहे आणि आपल्याला 2 मिनिटं थांबायचं आहे. आणि वॉटर स्प्रे नसेल तर काय करायचं आहे, हेच ब्युटी ब्लेंडर जेव्हा आपण फाउंडेशन अप्लाय करून झालं की आपल्याला फक्त परत एकदा हे पाण्यात धुवून घ्यायचं आहे. आणि एकदम पूर्ण ओलं करून परत आपल्या स्किनवरती टॅप करायचं आहे फाउंडेशन अप्लाय केल्याच्या नंतर. आणि कॉम्पॅक्ट अप्लाय करायच्या अगोदर ही स्टेप करायचीच आहे. जेणेकरून काय होतं, जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा खूप जणांचा मेकअप असा म्हणजे वेगळाच असा एकदम फिनिशिंग लुक येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ती स्टेप यूज करायचीच आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आय मेकअप करायचा आहे. तर आय मेकअपसाठी सगळ्यात अगोदर लागणार आहे आपल्याला आयब्रोज बनवून घ्यायचे आहेत. तर आयब्रोज बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रो डिफायनर पण भेटतं. पण सरासरी आपल्याला जेव्हा आपल्याला घरी मेकअप करायचा असतो तेव्हा आपण पेन्सिलच यूज करू शकतो. तर त्याच्यासाठी पेन्सिल ह्या 2 प्रकारच्या भेटतात. एक ब्लॅक कलरची एक भेटते आणि ब्राऊन कलरची एक भेटते. तर कुणी पण जास्त करून ब्लॅक कलरची यूज करतं. पण ब्लॅक कलरची यूज केलं तर काय होतं, कुणाच्या आयब्रो म्हणजे खूप डार्क असतात, कुणाच्या खूप फेंट असतात. तर ज्यांच्या डार्क असतील त्यांना जास्त करून यूज करायची गरज नाही. पण ज्यांच्या खूपच थिक आहेत त्यांच्यासाठी मी म्हणेल की ब्राऊन कलरची जर
म्हणजे आयब्रो पेन्सिल यूज केली तर ती नॅचरल दिसते, अशी फेक मेकअप केल्यासारखं अजिबात नाही दिसत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे आय मेकअप. तर आय मेकअपसाठी आय शॅडो एक म्हणजे लागणारच आहे. तर आय शॅडो म्हणजे आपण जर आपण बिगिनर्स असेल तर आपल्याला मोठं पॅड नाही घेऊ शकत आपण. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, एक मिनी किट पण भेटते. तर तुम्ही जर अशी एखादी मिनी किट घेत असाल तर बघू शकता माझ्याकडे ही खराब झाली थोडीशी. तर ह्याच्यामध्ये आय शॅडो पण येत आहेत आणि आयब्रो डिफायनर पण येत आणि आयब्रो डिफायनर पण 2 शेड येत आहेत. तर तुम्ही हे मिक्स करून पण यूज करू शकता. आणि मेन म्हणजे हे 2 शेड आहेत ते आहेत ब्लश ऑन. तर ब्लश ऑन पण तुम्ही जर किट घेतली छोटी तर ह्याच्यात म्हणजे 2-3 प्रोडक्ट सोबत येतात. ब्लश ऑनची पण गरज नाही. तर तुम्ही ह्यातले पण यूज करू शकता, कारण की बिगनर्ससाठी आपण मोठे घेऊ शकत नाही. आपलं जर ब्युटी पार्लर वगैरे असेल, मेकओव्हर असेल तर आपण जास्त क्वांटिटीमध्ये मेकअप प्रोडक्ट परचेस करू शकतो. तर त्याच्यासाठी माझ्याकडे म्हणजे मोठंच आहे, खूप साऱ्या मोठ्याच किट आहेत. तर मेन म्हणजे ही लिपस्टिक पॅलेट आहे. हे पण खूप कॉस्टली नाही. जर आपल्याला जर डेली पण यूज करायचं असेल तर आपण असं छोटंसं घेऊ शकतो. बघू शकता ह्याच्यात खूप सारे शेड वगैरे आहेत. आणि नंतर आपल्याला आपल्या आय मेकअपसाठी तर आय शॅडो झालेले आहेत. आणि नंतर आय शॅडोच्या नंतर आपल्याला यूज करायचं आहे आयलाइनर. तर आयलाइनर तर लिक्विडमध्ये पण भेटतं, पेन्सिलमध्ये पण भेटतं आणि केक पॅलेटमध्ये पण भेटतं. तर माझ्याकडे हे लिक्विडमध्ये पण एक आहे आणि हे केक आयलाइनर आहे. तर बघू शकता, तर हे पण यूज करू शकतो. तर आपण आयलाइनर तर प्रत्येकालाच माहीत आहे, तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही यूज करू शकता. आणि नेक्स्ट म्हणजे आपला आय मेकअप झाल्याच्या नंतर आपल्याला आयलॅसेसवरती बेसिक मेकअपला तर आयलॅसेस लावायची गरज नाही, पण मस्कारा लावायचा असतो. तर मस्कारा पण माझ्याकडे हा मस्कारा आहे. तर तुमच्याकडे मस्कारा नसेल तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे लिक्विड आयलाइनर असतं ते तुम्ही आपला ब्रश वगैरे असतो, ब्रश करायचा ब्रश, तर त्याला पण थोडंसं ब्रशला लावून पण तुम्ही आयलॅसेसवरती लावू शकता. आणि 2 मिनटं सुकून दिल्याच्या नंतर पण त्याने पण नॅचरल लुक येतो. म्हणजे तुम्हाला कमीत कमी प्रोडक्टमध्ये चांगला मेकअप कसा करायचा किंवा खूप सारे प्रोडक्ट घ्यायची गरज नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. आणि आता लिप मेकअप. तर लिप मेकअपसाठी आपल्याला लागणार आहे लिप लायनर प्लस लिपस्टिक. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला लिप बाम लावायचा आहे. तुम्ही कोणता पण लिप बाम यूज करू शकतो, कारण की लिप बाम लावल्याशिवाय लिप मेकअप कधीच करायचा नाही. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे जर लिप लायनर पेन्सिल नसतील तर तुमच्याकडे जर असं एखादा लिप लायनर पॅलेट असेल तर काय करायचं आहे, बघू शकता ह्याच्यात खूप डार्क शेड पण आहेत आणि फेंट शेड पण आहेत. तर काय करायचं आहे, आपल्याला जेव्हा लिप मेकअप करायचा आहे तर तेव्हा आपल्याला लिप लायनर म्हणून हा डार्क शेड आहे तर ते आपण यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर लिपला हे कोणते पण कलर यूज करू शकतो, म्हणजे दोन्ही पण परचेस करायची गरज नाही, एकामध्ये पण आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जेव्हा पण आपल्याला हे पण माझ्याकडे लिपस्टिक पॅलेट आहे आणि हे आहे कन्सिलर पॅलेट. तर हे म्हणजे डेली मेकअपसाठी तर नाही गरज पडत आहे. मला दाखवायचं होतं आयशॅडो पॅलेट. तर आयशॅडो पॅलेट आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही 2-3 कलरचं जरी घेतलं किंवा मोठं जरी आयशॅडो पॅलेट असेल तर आपल्याला मेन म्हणजे हायलायटरची गरज लागत नाही आणि ब्लश ऑनची पण गरज लागत नाही. तर आपण ब्लश ऑनला एखादा असा शेड यूज केला तरी पण चालतो. आणि हायलायटरला हा येलो शेड होता, हा संपलेला आहे. येलो शेड आणि व्हाईट शेड तर हा पण यूज करू शकतो. आणि म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट जास्त यूज करायची गरज नाही. आणि तसं जर नसेल तर आपण असं हायलायटर एखादं घेऊ शकतो, कारण की आपला हायलायटरशिवाय मेकअप म्हणजे होऊच शकत नाही. तुम्ही किती पण छान मेकअप करा, जेव्हा तुम्ही हायलायटर लावताल तेव्हाच इतका छान लुक येतो मेकअपला. तर हे झाले मेकअप प्रोडक्टची लिस्ट, म्हणजे तुम्हाला काय काय लागणार आहे बेसिक मेकअपसाठी. पण म्हणजे थोडंफारच हे मी जेवढं सांगितलेलं आहे तेवढं. आणि म्हणजे ब्रश वगैरे तर असेल तर ठीक आहे, आणि नसेल तर तुम्ही म्हणजे डायरेक्ट हँड फिंगरनी पण मेकअप करू शकता. तर तुम्हाला जर ह्याच्यावर म्हणजे बेसिक मेकअप कसा करायचा तर ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. एखादा असं पण छोटंसं लिप म्हणजे आयशॅडो पॅलेट असेल तर त्याच्यामध्ये पण खूप सारे शेड वगैरे येत आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला वेगळं हायलायटर घ्यायची गरज नाही, वेगळं ब्लश ऑन वगैरे घ्यायची गरज नाही. बघू शकता ह्याच्यामध्ये पण खूप सारे
आणि सगळ्यात लास्ट राहिलेलं आहे काजल. तर काजल पण तुम्ही कोणतं पण यूज करू शकता. तर बघू शकता आपल्याला एवढे सारे प्रोडक्ट लागणार आहेत बेसिक मेकअपसाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर एकदम बेसिक मेकअप कसा करायचा तर तुम्हाला जर ते पण शिकायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावर पण एक बेसिक मेकअप ट्युटोरियल तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्हाला जर हेअरस्टाईल वगैरे सेल्फ हेअरस्टाईल जर शिकायचे असतील तर माझ्या चॅनलवर तुम्ही खूप सारे अपलोड केलेले आहेत. आणि तुम्हाला जर म्हणजे अजून शिकायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.